तर हे गाईज आज आहे आपल्या फिटनेस सिरीजचा डे 2 आणि आज आपण चाललोय वर्कआउट करण्यासाठी बाहेर. कारण काय होतं, मी डेली जातो जॉबला आणि जॉबमुळे मला बाहेर वर्कआउट करायला जायला टाइम भेटणार नाही. सो मी ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी मी माझा वर्कआउट हा बाहेर प्लॅन करतोय. आणि जेव्हा आपण डेली जॉबला जाणार आहे तेव्हा आपण सकाळी किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर वर्कआउट करणार आहे. तर त्यानुसार आज आपल्याला सुट्टी आहे, मोसम पण चांगला आहे, निसर्ग आज चांगला आहे. तर आज आपण जाणार आहे बाहेर वर्कआउट करायला. तर चला जाऊया. मित्रांनो, आम्ही ग्राउंडवर पोहोचलो. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर पाहिलं की तिथं अकॅडमीची खूप सारी मुलं अभ्यास करत होती. गाईज हे सर्व पोलीस भरतीची तयारी करतायत. मी आहे आता मोशीमध्ये, पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर आहे ना, तिथं मी आलोय. आणि तो ओपन प्लेस आहे मोठा, जिथं आपण आता रनिंग करणार आहे आणि वर्कआउट पण करणार आहे. तर चला मग सुरू करूया. पहिल्यांदा मी बॉडी स्ट्रेचिंग केली. बॉडी स्ट्रेचिंग केल्यानंतर मी मारले जोर. मित्रांनो, जोर का पहिल्यांदा मारायचे? कारण जोरमुळे तुमच्या पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो आणि पूर्ण बॉडी मधील जेवढे तुमचे वीक पॉइंट आहेत किंवा ते जॉईंट आहेत त्या पूर्ण जॉईंट एक्सरसाइज होतो आणि प्रॉपर स्ट्रेचिंग भेटते. तर मित्रांनो, रनिंग करून आपली झाली आता. तर आपण आता जागेवर वर्कआउट करणार आहे. जोर, डिप्स, सपाट्या आणि बैठका या 4 एक्सरसाइज आपण करणार. नंतर थोडस स्ट्रेचिंग करणार आणि आपण आपला वर्कआउट संपवणार, घरी जाणार आणि आपण डंबल्सने वर्कआउट करणार. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, फर्स्ट डे होता काल, त्यामुळे मी डंबल्स वापरणार नाही. पण आजपासून आपण डंबल्स वापरायला चालू करणार आहे. गाईज मी नंतर मारले डिप्स. डिप्स मारताना खूप त्रास होत होता कारण माझे हात जे होते ते खूप जास्त थरथर कापत होते. पण कालच्या कंपॅरिझन मध्ये आजचा दिवस हा चांगला होता. आज जास्त त्रास झाला नाही. हात बघ कसले थरथर कापतायत. हातांमध्ये ना जानच नाहीये, असे लटलट उडतायत. ऍक्च्युली आपल्याला ना डबल बार मारायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते पण आपण करणार आहे. कारण काय, मी जिकडे जॉबला जातो ना त्या रोडला एक डबल बार आहे. आपण काय करू, संध्याकाळी जेव्हा आपण कंपनीवर येऊ ना, आपण तिकडून डबल बार मारून येत जाऊ. असं करूया आपण. म्हणजे काय होईल, हातांमध्ये थोडीशी जान येईल. नंतर मारले मी दोर उड्या. गाईज दोर उड्याचे भरपूर सेट मारले मी, कारण दोर उड्या मला पहिल्यापासून खूप जास्त आवडतात. त्यामुळे मला ते जमतात पण, कारण मी त्याची प्रॅक्टिस खूप जास्त केलेली आहे. दम लागतोय. काय होतं माहिती आहे का, आपण खूप दिवसानंतर वर्कआउट करतोय ना. काल जरा जास्त दम लागला, पण मी संध्याकाळी पण प्रॅक्टिस केली. कारण दम लागतो हे रिझन देऊन नाही चालणार आहे. आपल्याला वर्कआउट करायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं, तर आपल्याला रिझन आणि एक्सक्युजेस देऊन नाही चालणार आहे. त्यामुळे मी काल रात्री पण थोडीशी प्रॅक्टिस केली जोर डिप्स मारायची. कारण आपल्याला लवकरात लवकर आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे आणि आपली मसल मेमरी तर आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण आजवर खूप एक्सरसाइज केलाय, त्यामुळे आपण थोडा एक्सरसाइज केला तरी आपली बॉडी लवकर रिकव्हर होणार आहे. नंतर मी चालू केले आपल्या पैलवान बैठक्या. ह्या बैठकीनं पूर्ण लेगवर प्रेस येतो. मी हाफ स्क्वॉट पण मारतो, पण मी प्रेफरली फोकस करतो की फुल स्क्वॉट मारले जातील, कारण याच्याने खूप जास्त प्रेस येतो बॉडीवर आणि लेग्सवर. नंतर मी चालू केलं सिंगल लेग बैठका, मतलब सिंगल लेग स्क्वॉट. आजचा फोकस होता आपला स्क्वॉट आणि रनिंग, त्याच्यामुळे आपला त्याच्यावर जास्त फोकस होता. रनिंग मी खूप दिवसानंतर पहिल्यांदा करतो, त्यामुळे थोडासा त्रास झाला. थोडा म्हणण्यापेक्षा जास्त त्रास झाला, किंवा कारण दम पण खूप लागत होता आणि गुडघे खूप जास्त दुखत होते, कारण आपण रनिंगची कधी प्रॅक्टिस केलेली नाही आणि आपण रनिंग केलेली पण नाही. गाईज 2 राऊंड मारून आले मोठे. दम एवढा भरलाय ना, सांगू शकत नाही. खरंच प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. तुम्ही वर्कआउट बंद करताल 3, 4, 6 महिने आणि नंतर तुम्ही चालू करताल ना, फार वाट लागून जाते. नुसता दम बोलता येत नाहीये, एवढा दम लागलाय. रनिंग करून आलो आणि बसलो खाली. खूप जास्त दम लागतोय. ग्राउंड खूप जास्त मोठा आहे. माझ्या दोन्ही साईडला बघू दाखवतो मी तुम्हाला. खूप जास्त मोठा आहे आणि एकदम हिरवळ आहे, त्यामुळं आणखीन जास्त वर्कआउट करायला मजा येते. तर गाईज वर्कआउट आता भरपूर केलेला आहे. बॉडी पूर्ण गरम झाली आहे, घाम आलेला आहे. आता आपण घरी जाणार आहे आणि आपण घरी जाऊन डंबल्सने वर्कआउट करणार आहे परत. कारण आपल्याला मसल्स पण करायचे, फक्त फिट व्हायचं नाहीये. ओके, तर आपण आता घरी निघालोय. चला. ग्राउंडच्या बाहेर आलो की मला दिसलं नारळ पाणी. तर मिसेसला लगेच इच्छा झाली की नारळ पाणी प्यायचंय. आज वर्कआउट केला होता ना, मग आता नाही म्हणू शकत नाही. मग गेलो आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी.
नारळ पाणी घेतलं, मस्त नारळ पाणी पिलं, खूप छान वाटलं. कारण वर्कआउट केला होता, वर्कआउट केल्यानंतर इन्स्टंट काहीतरी चांगलं खायला भेटलं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. मग आलो घरी. घरी आले चालू केला वर्कआउट. हातपाय धुतले आणि डायरेक्ट डंबल्स घेतले. डंबल्स घेऊन वर्कआउट चालू केला. गॅलरीमध्ये गेलो, मस्त व्ह्यू आहे आपल्या गॅलरीमध्ये जाऊन मस्त कॅमेरा सेट केला आणि वर्कआउट चालू केला. फुल शोल्डर, बायसेप, ट्रायसेप फुल वर्कआउट मारून दिला. म्हटलं आता सुट्टी द्यायची नाही, काय हो आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय म्हणजे करायचंय. तर हे गाईज आपण ग्राउंडवरनं वर्कआउट करून घरी आलो. घरी आल्यानंतर मी डंबल्सनं वगैरे वर्कआउट केला. वर्कआउट फिनिश झालाय, मग फ्रेश झालो. आता आफ्टर वर्कआउट मील घेतोय मी तुम्हाला दाखवतो माझी आफ्टर वर्कआउटची मील काय आहे आजची. ओके, तर गाईज आज मी आफ्टर वर्कआउट मील मध्ये ड्रॅगन फ्रुट्स घेतोय. ड्रॅगन फ्रुट्स आणि आपण दही आणि मटकीची उसळ घेतोय. मटकीची उसळ बनवली आहे आणि त्याच्यासोबत दही खातोय मी. ऍक्च्युली काय आहे, मला थोडासा हिटचा त्रास जास्त आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, माझ्या जेवणामध्ये दही जास्त खातो. मला दिसले जातं माझ्या, तुम्ही जेव्हा मला डेली व्हिडिओ मध्ये बघताल तेव्हा मला तुम्हाला झाले की मी दह्याचं प्रमाण खूप जास्त खातोय. तर ही आफ्टर वर्कआउट मील बेस्ट आहे. मला इथून प्रोटीन भेटतील आणि कार्ब्स पण भेटतील आणि फायबर पण भेटतील. तुम्ही पण ही मील तुमच्या आफ्टर वर्कआउट मील मध्ये ट्राय करू शकता. तर मित्रांनो, आपण आलो होतो आकाड खाण्यासाठी सासरवाडीला. आज आपल्याला इन्व्हिटेशन होतं, तर आपण तिथं आज आकाड खाण्यासाठी आलो होतो. मी तुम्हाला दाखवतो मी काय काय खालतोय. तर हे बॉईल आहे, हे फिश आहे, हे रस्सा आणि हे आहे फिशचे एग्स आणि भाकर. हा आजचा मील आहे आपला. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप रश गेला, खूप धावपळ झाली आणि जेवण पण खूप जास्त झालं, कारण सासरवाडीला आपण गेलो होतो. तर आजचा दिवस आपण इथं संपवतोय. फक्त तुम्हाला एक सांगायसाठी मी आज शेवटचा व्हिडिओ बनवत होतो की काय होतंय, आपले व्हिडिओ व्लॉग थोडेसे मोठे होत आहेत, कारण आपण इन डिटेल दाखवतोय आपण काय एक्सरसाइज करतोय आणि काय जे दिवसाची जे डाएट आहे त्यामध्ये आपण काय काय खातोय, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ थोडेसे मोठे होत आहेत. तर तुम्हाला काय वाटत असेल तर मला तसं सांगा माझ्या कमेंटमध्ये, जेणेकरून आपल्याला थोडेसे व्हिडिओ पार्ट 1 पार्ट 2 करता येतील. तर मला जरूर कमेंटमध्ये सुचवा. थँक्यू सो मच.